खरंच तुम्हाला असं वाटतं का तुमच्या भागामध्ये गेल्या काळामध्ये हे अभियान सक्सेस होऊ शकलंय? जर आपलं अभियान यशस्वी झालंय का, यशस्वी होतंय का, तर हे अगदी प्रगतीपथावर आहे असं मी म्हणेल. माननीय असताच खाजगी दवाखान्यात आणि जनता असते शासकीय ह्याच्यात. पण माझ्या आईवडिलांची पूर्ण ट्रीटमेंट आम्ही सणस ग्राउंडवरती जे आपलं सेंटर होतं तिथे मी त्यांची ट्रीटमेंट केली. मोदींची पुण्यामध्ये सभा होती आणि त्या सभेचं सूत्रसंचालन गायत्री खडके यांनी. आजही असं म्हणलं की अंगावर काटा येतोय. मात्र ज्यावेळेस एक महिला राजकारणामध्ये काम करते त्यावेळेस तिला दोन बाजू सांभाळाव्या लागतात, एक घर आणि दुसरं तुमचं समाजकारण. माझी मुलगी अगदीच 1.25 ते 1.5 वर्ष इतक्याच वयाची होती आणि आहे आता करायचंय सुरुवात. मग सुरू केलं, प्रचार केला. पुण्यातली पहिली भुयारी मेट्रो तुमच्या भागातून झाली. ह्याचा खरंच फायदा झालाय? आपले आत्ताचे जे आमदार आहेत हेमंतदादा रासने, सुरुवातीला त्यांचं एक वाक्य आहे की कुठलंही अभियान सुरू करताना पहिल्यांदा विरोध, मग सत्कार आणि मग सहकार्य हे आपल्याला मिळतं. ती सत्ता होती त्यामुळं निधी मिळवायला सोपं गेलं. नमस्कार, पुणे लोकलमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की आपल्याला माहीत आहे पुणे महापालिकेची निवडणूक आहे. अनेक जण इच्छुक आहेत, अनेक जण लढण्यासाठी मैदानात उतरत आहेत. मात्र हे नेते मैदानात उतरत असताना त्यांचं प्रभागासाठी काहीतरी नियोजन असणं गरजेचं आहे जे नागरिकांना फायद्याचं ठरेल आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आखाडा महापालिकेचा या विशेष सिरीजमधून घेतोय. आज माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत ॲडव्होकेट गायत्री खडके, ज्या प्रभाग क्रमांक 25 जो आहे महात्मा फुले मंडई आणि शनिवार पेठ, जो सदाशिव पेठ म्हणजे जुनं पुणं, मूळ पुणं, जिथून पुण्याची सुरुवात झाली तो हा प्रभाग आहे आणि तिथून त्या 2017ला विजयी झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. तर नेमकी काय कामं झाली आणि काय करायची आहेत हे जाणून घेणार आहोत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते. मी जसं म्हटलं की जुनं पुणे, जिथून पुण्याची सुरुवात झाली, जिथं शनिवार वाडा आहे, लाल महाल आहे, असा हा सगळा भाग आणि तिथून तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. तुमची पूर्ण हे मागच्या 5 वर्षाचं मला जाणून घ्यायचं आहे. मात्र एक महिला ज्यावेळेस राजकारणात येते त्यावेळेस काहीतरी राजकीय वारसा असला असं बोललं जातं, काहीतरी होतं. गायत्री ताईंबद्दल नेमकं काय? नक्कीच राजकीय वारसा आहे, पण एक कार्यकर्ता म्हणून वारसा आहे. कारण माझे वडील 1977 पासून त्यांनी खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली पतित पावन संघटनेमधून. पण त्याच्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवकही होते, शाखेतही जायचे आणि मग पतित पावनसोबत प्रदीपदादा रावत यांच्यासोबत त्यांनी कामाला सुरुवात केली. आणि मग असं करता करता वेगवेगळे हिंदुत्वासाठी काम करत असताना खऱ्या अर्थाने वेगवेगळे विषय अंगावर घेऊन झोकून देऊन त्यांनी काम केलं आणि मग भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. आणि मग हाच प्रवास सुरू होता. मग असा प्रवास चालू असतानाच आईही राजकारणामध्ये सक्रिय झाली आणि सक्रियतेनंतर 2012ला आईला माझ्या तिकीट मिळालं, रागिणी खडके. 2012ला प्रभाग क्रमांक 50मधून, जो खरं तर आमचा भाग नव्हता, सदाशिव पेठ आणि शुक्रवार पेठेचा भाग होता. आम्ही मूळचे शनिवार पेठमध्येच वास्तव्य आमचं संपूर्ण होतं आणि मग तिथून तिकीट मिळालं. पण मग आपल्याला संपूर्णपणे फक्त 14 दिवसांमध्ये पूर्ण प्रभाग पिंजून काढून मतदान मिळवणं वगैरे ही सगळी कसरत होती. पण ती आईने केली, छानरित्या झालं. फक्त काही मतांनी आपण पडलो कारण आमची थेट लढत होती. पण मग 2017ला माझं वकिली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर 2017ला मला इलेक्शनमध्ये निवडणुकीला उभी राहण्याची संधी मिळाली. खरं तर मी तिकडंच येणार की ज्या काळामध्ये म्हणजे वय 25-26च्या आसपास असेल 2017ला, आम्ही तुम्ही सगळेजण त्या काळामध्ये कॉलेजला जातात. मात्र गायत्री खडके ह्या पुणे महापालिकेच्या सभागृहात गेल्या होत्या. काय अनुभव होता नेमका त्यावेळेचा? खूपच छान अनुभव होता. कारण आपण नागरिकांचे, लोकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात जातो आहे. खऱ्या अर्थानं आनंद होता, अभिमान होता आणि त्याचसोबत जबाबदारीसुद्धा होती. कारण एक खूप मोठी जबाबदारी, कारण 76,000 नागरिकांचं प्रतिनिधित्व आपण पुण्यासारख्या शहराचं, जे शहर खऱ्या अर्थानं सांस्कृतिक राजधानी, ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखली जाते, अशा पुणे शहराचं प्रतिनिधित्व आपण करणार होतो. तेही अशा प्रभागातून की जे पुण्याचं हृदय आहे, केंद्रस्थान आहे आणि चोखंदळ लोक आहेत खऱ्या अर्थाने. म्हणजे सदाशिव पेठी आपण ज्या म्हणतो, पुणेरी पाट्या ज्या म्हणतो, त्या संपूर्णपणे माझ्या प्रभागाचा हार्डकोर येतो. आणि हे असं असताना अशा प्रभागातून मी नेतृत्व केलं आणि सभागृहात गेले. खरं 25-26च वय होतं
आणि सर्वात लहान नगरसेवकांमध्ये पहिल्या जे 5-6 होते त्याच्यामध्ये माझा नंबर होता. आणि खूप छान अनुभव होता, कारण बऱ्यापैकी 2017ला आमच्यासोबत खूप यंग टीम होती आणि चांगल्या पद्धतीने काम करता आलं, शिकता आलं. कारण प्रत्येकामध्ये खूप चैतन्य होतं, उत्साह होता की आपण काहीतरी करणार आहोत. खरं तर पहिल्यांदा 2017ला भाजपची सत्ता आली, हो. पूर्ण सत्ता ज्याला पूर्ण म्हणावं लागेल. बहुमतात. म्हणजे 99-100 जणांचं बहुमत होतं. अशा वेळी सभागृहात काम करत असताना एक नौखं म्हणून कुठंतरी कोपऱ्यात बसावं लागलं नाही? नाही, असं मला कधीच जाणवलं नाही की कोपऱ्यात बसावं लागलं. कारण जे आमचे वरिष्ठ नेतृत्व आहेत किंवा त्यावेळेला सभागृह नेते असतील, महापौर असतील, मुक्ताताई होत्या, श्रीनाथदादा भीमाले होते पहिल्याच दिवशी जेव्हा मी गेलो, त्याच्यानंतर नियुक्त्या झाल्या त्याच्यानंतर. आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरली अण्णा मोहोळ होते. आणि पण कधीही कुठेही असं जाणवलं नाही की आपण नवीन आहोत. कारण माझ्या पॅनलमध्ये सुद्धा इतके दिग्गज होते. हेमंतदादा रासने असतील, जे आता कसबा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम पाहत आहेत आणि अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. त्यांच्यासोबत जाताना म्हणजे ज्या लोकांकडे बघून आम्ही खरं तर मोठं झालो आहे. त्यामुळे मी नेहमी हा किस्सा शेअर करावा असं मला नक्कीच वाटेल की जेव्हा माझी 10वी झाली त्याच्यानंतर माझ्या ज्या ट्रू कॉपी, अटेस्टेड कॉपी लागतात त्याच्यावरती मला मुक्ताताईंचे सही शिक्के होते. आणि त्यांच्याबरोबर आपण सहकारी नगरसेविका म्हणून जातो. तो अनुभव खरंच खूप छान होता की एका अनुभवी व्यक्तींसोबत, आणि सगळ्यात महत्त्वाचं टिळक घराणं असेल, सो त्यांच्याबरोबर आपण जोडल्या जातो आहे. हेमंतदादा असतील, जिथे दगडूशेठ मंडळाचं पूर्णपणे हे आहे की ज्या मंदिराला गणपती बघायला लोक दूरदूरहून येतात. असे सगळे दिग्गज लोक आपल्या भागात. त्याचसोबत मी जेथे राहते माझ्या दोन्ही बाजूला रस्त्यांच्या एका बाजूला आपले जे दिवंगत खासदार आहेत गिरीशभाऊ बापट, एका बाजूला ते, मध्ये मी, आणि थोडं पुढच्या चौकामध्ये मुक्ताताई टिळक. सो असा सगळं असताना, इतकी उज्ज्वल परंपरा असताना थोडं दडपण होतं, जबाबदारी होती की आता आपल्याला अशा नेतृत्वाच्या सोबतीने काम करायचं आणि त्यांच्या सोबतीने आपल्याला त्यांच्या परीक्षेस खरं उतरायचं आहे, ही जाणीव होती. आणि त्याच्यामुळे काम करण्याची एक मजा होती. खरं तर ज्यावेळी एक महिला काम करते, एक पुरुष राजकारणात काम करतो, त्यावेळेस तो फक्त राजकारण किंवा समाजकारण करतो, घरची जबाबदारी सौंवर असते. मात्र ज्यावेळेस एक महिला राजकारणामध्ये काम करते त्यावेळेस तिला 2 बाजू सांभाळाव्या लागतात, एक घर आणि दुसरं तुमचं समाजकारण. ह्याचा बॅलन्स नेमका कसा ठेवता आला आहे? आता एक तसं सांगते की जेव्हा मी नगरसेविका म्हणून निवडून आले 2017ला, बाबांचं किंवा आईचं तिकीट होईल अशाच आम्ही विचारांमध्ये होतो. पण अगदीच रात्री कळालं की नाही, माझं तिकीट होतं आहे. मग ठीक आहे, आता होतं आहे तर मग आम्ही लगेच सेकंड डे फॉर्म वगैरे भरायला सुरुवात केली. आणि माझी मुलगी अगदीच 1.25 ते 1.5 वर्ष इतक्याच वयाची होती. आणि आहे आता करायचं आहे सुरुवात. मग सुरू केलं, प्रचार केला. ते 10-15 दिवस तर म्हणजे अगदीच नाही असं मुलीला बघणंही नव्हतं. आणि पहिलीच वेळ अशी होती की मुलीपासून इतकं आपण दूर राहतो आहे. पण त्यासाठी मी खरंच कौतुक करेल की माझं जे सासर आहे, सूर्यवंशी परिवार, सो त्या सगळ्यांनी मला खूप मोठी साथ दिली. माझ्या 1.25 वर्षाच्या मुलीला त्यांनी पूर्णपणे सांभाळलं. माझ्या सासूबाई आहेत, आई रोहिणी आई, आणि माझे सासरे शरद सूर्यवंशी, ॲडव्होकेट शरद सूर्यवंशी, की ज्यांच्या हाताखाली मी ॲडव्होकेटचंही माझं पुढचं काम करत आहे. खऱ्या अर्थाने खूप खूप सपोर्ट त्यांनी मला केला. मी आज राजकारणामध्ये काम करू शकते, नागरिकांना त्यांच्या पद्धतीची एक योग्य जी आहे ती वेळ देऊ शकते आणि त्यांच्या जबाबदारीस खरी उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करते. महापालिकेमध्ये सभागृह गेल्यानंतर खरं तर दिग्गजांचा हा प्रभाग, तुमच्यासोबत असणारे 3-4 जण एकदम दिग्गज. आणि इथं काम करत असताना, निधी मिळवताना किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी अडचणी फेस कराव्या लागल्या की सत्ता होती त्यामुळं निधी मिळवायला सोपं गेलं? निधी मिळवायला सत्ता होती म्हणून ऑब्व्हियसली, कारण सत्ता असल्यामुळे बऱ्यापैकी निधी हा सत्ताधारी म्हणून मिळत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रभागामध्येच ऑलरेडी महापौर ताई होत्या, त्यामुळे निधीची त्या मानाने अडचण इतकी झाली नाही. कारण महापौरांचा पण निधी होता, प्लस त्याच्यानंतरच्या 2.5 वर्षांमध्ये हेमंतदादा रासने जे स्थायी समिती अध्यक्ष होते, सो तिथेही निधी होता. आणि खासदार साहेबसुद्धा, गिरीशभाऊ बापटसुद्धा आपल्याच प्रभागात राहत असल्यामुळे तसाही निधी होता. त्यामुळे आमच्या चौघांचा आणि इतर जे माझ्यासोबत सहकारी नगरसेवक होते त्यांचा निधी, सो
त्या मानाने निधीसाठीची फार अडचण झाली नाही. वैयक्तिक निधी असं मला नाही वाटत, पण एक आपण जे पक्ष म्हणून निधी म्हणतो, सत्ता म्हणून जो निधी म्हणतो, त्यासाठी मला नाही वाटत की फार अडचण झाली. कारण आम्ही सगळ्यांनी अतिशय सुंदररित्या एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने काम आम्ही करू शकलो. खरं तर हा जो प्रभाग आहे तो एकदम दाट लोकवस्तीचा हो. आहे. इथं प्रश्न अनेक आहेत, मात्र ते सोडवण्यासाठी जागा नाही आहेत असं म्हणलं जातं. इथं वाहतुकीचा मेन प्रश्न आहे. हा सोडवण्यासाठी मागच्या काही काळामध्ये काय प्रयत्न झाले आपल्या माध्यमातून? तसं जर म्हणलं तर आता आमचा जो प्रभाग आहे, माझा प्रभाग जो आहे, तो 76,000 आम्हाला मतदानासाठीचा तो प्रभाग होता. पण जर आपण माझा प्रभाग बघितला, प्रभागाची रचना बघितलीत, तर असं लक्षात येतं की माझ्या प्रभागामध्ये सगळ्या महत्त्वाच्या मूळ बाजारपेठा ह्या बऱ्यापैकी आहेत. त्यामध्ये कुमठेकर रस्ता झाला, लक्ष्मी रस्ता झाला, त्याच सोबतीने तुळशीबाग झालं. हे सगळे जे महत्त्वाचे रस्ते आहेत, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, हे सगळे महत्त्वाचे रस्ते आहेत. तिथून जाणारं असणारं, त्याचसोबत आत्ता माझ्या प्रभागामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे की जे बाहेरगावाहून इथे शिक्षणासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी आलेली संख्या आहे. सो त्यांची संख्या जी आहे ती फ्लोटिंग जे आपण म्हणतो पब्लिक, आणि त्याच्या सोबतीने जी शॉपिंगसाठी येतात, खरेदारीसाठी येतात, हे खरेदार लोक आहेत. सो त्यांची फ्लोटिंग पब्लिक ही दिवसाची आपण जरी पकडली तरी 1,00,000-1.5 लाखाच्या घरात आहे. म्हणजे म्हणजे माझ्या 76,000 व्यतिरिक्त ही जी लोकं आहेत की जे माझे मतदार नाही आहेत पण माझ्या प्रभागामधले आहेत. सो त्या सगळ्यांचा विचार पाहता खऱ्या अर्थाने कंजेस्टेड झालं आहे की आपण जर आपला प्रभागाच्या दृष्टीने जर विचार केला तर. आणि ह्या सगळ्यांवरती जर आपल्याला काम करायचं असेल तर खऱ्या अर्थाने थोडंफार मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की जेव्हा आपण नागरिकशास्त्रामध्ये काही गोष्टी शिकलेल्या असतो, तो हा जो सिविक सेन्स आहे तो जर प्रत्येकाने पाळण्याचा आणि आपली मानसिकता बदलण्याचा जर प्रयत्न केला, तर ह्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगते की आता जेव्हा आपले आत्ताचे जे आमदार आहेत हेमंतदादा रासने यांनी स्वच्छ कसबा सुंदर कसबा हे अभियान सुरू केलं. सुरुवातीला त्यांचं एक वाक्य आहे की कुठलंही अभियान सुरू करताना पहिल्यांदा विरोध, मग सत्कार आणि मग सहकार्य हे आपल्याला मिळतं. आणि मग त्याच्यामध्ये कसं झालं की पहिल्यांदा लोक काय करतायत, ह्या भागात काय शक्य आहे का, कोणी करू शकणार आहे का, हे होणार आहे का, हे असं होत नसतं, लोक केवढी येतात, कोणीही कचरा टाकतं काय. पण तरीही त्या व्यक्तीने ध्यास घेऊन हे ठरवलं की नाही करायचं आहे. मग तो 300 लोकांना घेऊन इंदोर दौरा असेल, बाकीच्या गोष्टी असेल, हे सगळं त्यांनी केलं. पण आज जेव्हा आम्ही चित्र बघतोय तेव्हा लोकसुद्धा बऱ्यापैकी सहकार्य आम्हाला करतायत की हे इथं नाही टाकायचं, हे इथं नाही करायचं. मी असं म्हणत नाही की 100% लोकांचा ह्याच्या बाबतीतला विचार बदलला आहे, अजिबात नाही. पण 10-20% बदलसुद्धा, तिथल्या राहणाऱ्या लोकांचासुद्धा बदल जर होत गेला ना, तर आपल्याला ह्या बऱ्याचशा अडचणींवरती मात करणं जास्त सोपं जाईल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. दुसरं म्हणजे पुण्यातली पहिली भुयारी मेट्रो 100% तुमच्या भागातून झाली, ह्याचा खरंच फायदा झाला आहे? हा खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे की पहिली भुयारी मेट्रो जी झाली ती मंडईसारख्या गजबजलेल्या भागामध्ये झाली. आणि ती पण इतकी जमिनीच्या खाली गेलेली आहे, इतकी फूट आहे की वरती कुठेही धक्का कुठल्याही गोष्टीला पोहोचला नाही. वरच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या चालू होत्या. आणि फक्त जिथे आपण स्थलांतरित गोष्टी केल्या, कारण जिथे आपल्याला मेट्रो स्टेशन तर वरती उभं करायचं होतं ते स्थलांतरित केलं, पण तरीही बाकीच्या कुठल्याही गोष्टीला कुठेही हालचाल न होता, दुखापत न होता आपण भुयारी मेट्रोचं काम केलं. आणि जेव्हा भुयारी मेट्रो रन झाली पहिल्यांदा आणि जेव्हा त्याच्यामध्ये आम्ही बसलो तेव्हा खरंच खूप आनंद झाला की अरे किती छान आहे की आपल्या इथून भुयारी मेट्रो सुरू झाली आहे, होती आहे आणि खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचती आहे. लोकांना गणपती उत्सव मूळ पुण्यामध्ये बघायला यायचं होतं आणि ह्या मेट्रो स्टेशनमुळे इतकं सोयीस्कर झालं की लोकांनी मेट्रोचा प्रवास अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये केला आणि खऱ्या अर्थाने त्याला चालना मिळाली आणि त्याचं आपलं उत्पन्नसुद्धा वाढलं. तर ह्याचा खरंच अभिमानाचा क्षण आहे हा की लोकांना माझ्यासारख्या माझ्या अशा कंजेस्टेड प्रभागामध्ये जेव्हा मंडई सारख्या भागात मेट्रो होती आहे, खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने हा अतिशय सुंदररित्या हा प्रकल्प आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मी खरंच धन्यवाद देते की मोदी सरकारकडून हा प्रकल्प आपल्याला पुण्यासारख्या शहराला, मंडईसारख्या भागाला मान्य झाला आणि तो अतिशय दर्जेदार पद्धतीने होऊन आज इथे दिमाखात उभा आहे आणि लोक त्याचा
फायदा घेत आहेत. दुसरं एक बोललं जातं की ह्या प्रभागामध्ये विशेष करून लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानच नाही आहेत किंवा क्रीडांगणं नाही आहेत. आम्ही मान्य करतो की बाबा जागाच नाही आहेत, मात्र काहीतरी वेगळ्या सुविधा निर्माण करता येऊ शकतात तिथं. वेगळ्या सुविधा आपण जर म्हटलं आता माझ्या भागांमध्ये काही खाजगी शाळा आहेत की ज्या खूप जुन्या आहेत. बऱ्यापैकी त्या काही शाळांमध्ये संध्याकाळच्या वेळांमध्ये मुलांसाठी क्रीडांगण हे चालू आहे. अगदीच सगळेच तिथे जॉईन आहेत का तर नाही. महानगरपालिकेचं तुम्ही म्हणाल तर महानगरपालिकेचं नाही आहे. ज्या 2 शाळा आपल्या प्रभागामध्ये आहेत, एक वसंतदादा पाटील, डॉक्टर वसंतदादा पाटील विद्यानिकेतनची शाळा झाली आणि गोगटे शाळा झाली. तर दोघांना मैदान आहे, तर तिथेसुद्धा वेगवेगळ्या खेळ म्हणजे लाठीकाठी असेल किंवा इतर काही प्रशिक्षण असेल ते तिथं होतं. पण मुलांच्या दृष्टीनं जे असं येऊन मोकळं खेळावं जे आम्ही लहान असताना खेळलो तर ते नाही आहे, हे मी नक्कीच मान्य करेन. त्यासाठी जर प्रयत्न करायचा म्हटलं तर आमच्या इथे ज्या बागा आहेत तिथे थोडंफार आपण करू शकतो. मुलांसाठीची खेळणी आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, तर ते पण त्याची संख्या त्या मानानं कमी आहे. कारण हे जे मूळ पुणे आहे ना हे खूप कंजेस्टेड आहे. सो तुम्ही जागा उपलब्ध करणं हे त्या मानानं खूप डिफिकल्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपल्या भागामध्ये जे 3 उद्यानं आहेत. नाना नानी पार्क उद्यान झालं जे नदीपात्राच्या बाजूला आहे, वर्तक बाग उद्यान झालं आणि त्याच्या सोबतीने साठे कॉलनीचं उद्यान झालं, महाराणा प्रताप उद्यान झालं. सो ह्या भागांमध्ये आपण जी खेळणी आहेत लहान मुलांसाठी लावलेली, सो त्याचाही वापर चांगल्या पद्धतीने आपल्याला मुलांनी केलेला दिसतो. आणि त्याचसोबत आत्ता जो केंद्र सरकारकडून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्फत आपले मुरलीधर अण्णा मोहोळ्याचे त्याचा पाठपुरावा करायचा असा नदी सुधार प्रकल्प आपल्या इथे जेव्हा होईल तेव्हासुद्धा जर आपल्याला काही क्रीडांगणांसाठीचं काम करता आलं त्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न राहणार आहे की काही मोकळी जागा ही मुलांना खेळण्यासाठी नदीपात्राच्या बाजूने असावी. कारण त्याच्या व्यतिरिक्त मग आतल्या बाजूला आपण गेलो तर तशी जागा आपल्याला कमी उपलब्ध आहे. आता मगाशी बोलताना आपण बोललो की बेसिक खरं तर इथं डेव्हलपमेंट जरी नसलं तर बेसिक प्रॉब्लेम सोडवणं गरजेचं आहे. आणि असं एक होतं की बाबा मागच्या काळामध्ये प्रशासन होतं, त्या काळामध्ये बरीचशी ओरड झाली की लोकांची कामच झालेली नाही आहे. तर ह्या काळामध्ये मग लोकांशी संपर्क ठेवताना किंवा काय हे कशा पद्धतीनं मॅनेज केलं गेलं आहे? खरं सांगायचं तर 2012ला जेव्हा आम्ही इलेक्शन लढवली, आईने इलेक्शन लढवली, त्याच्यानंतरच 1-2 वर्षामध्ये आम्ही एक केंद्र सुरू केलं नागरिकांसाठी, स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी नागरी सुविधा केंद्र. आणि ह्या केंद्रामार्फत आपण अव्याहतपणे आजही काम करतो आहे. मग त्याच्यामध्ये नागरिकांच्या ज्या काही सुविधा त्यांना आपल्याला उपलब्ध करून देता येतील आपल्या ह्या केंद्रामार्फत आपण सर्व प्रकारचे केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे महानगरपालिका यांच्या ज्या काही योजना आहेत, त्यांचे जे काही दाखले आहेत त्या सगळ्या काढण्याचं आपलं हे केंद्र आहे. सो तिथून आपण त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्येही मदत करतो. मग त्यामध्ये शहरी गरीब कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, आपलं श्रावण बाळ योजना असेल, आयुष्मान कार्ड असेल, वयवंदन कार्ड असेल, आत्ताच्या लाडकी बहीण योजना असेल, अशा सर्व योजनांसाठी आपण आपल्या या स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी नागरी सुविधा केंद्रातून आपण काम करतो आहे. त्याच सोबतीने आपल्या स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी नागरी सुविधा केंद्रामध्येच आपलं मोफत कायदेशीर सल्ला केंद्रसुद्धा सुरू आहे. मोफत वाचनालय आपण तिथे आहे. आपलं सायबर मदत केंद्रसुद्धा आपलं तिथे चालू आहे. अशा विविध सेवा आपण आपल्या ह्या एका छताखाली आपण रामभाऊ म्हाळगी नागरी सुविधा केंद्रामध्ये आपण देतो आहे. त्यामुळे नागरिकांच्या संपर्कात राहणं ह्याच्यासाठी नागरिक आपणहून आपल्याकडे येत होती. आपण त्यांच्याशी सातत्याने इतकी वर्ष संपर्कात आहोत. त्यामुळे मला नाही वाटत की आम्हाला काही अडचण झाली जेव्हा प्रशासन जरी होतं. कारण जरी प्रशासन होतं तरीही नागरिकांसाठी आम्ही नगरसेवक होतोच आणि नगरसेवक आहोतच. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे त्यांच्या गोष्टी ह्या सांगितल्याच. कारण जरी प्रशासन राज आलं किंवा प्रशासक जरी आले तरी नागरिक उठून त्यांच्यापर्यंत नाही जाऊ शकत. त्यांना जो मधला दुवा लागतो तो आपण आहोत आणि हे इतकी वर्ष काम केल्यामुळे त्यांचा आपल्यावरती विश्वास आहे आणि हा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. तुम्ही इथंच मोफत कायदेशीर सल्ला बोलला, तुम्ही स्वतः वकील आहात आणि याच माध्यमातून तुम्ही महापालिकेच्या विधी समितीत देखील काम केले, जी महत्त्वाची समिती मानली जाते. या नगरसेवक सोबतच ह्या समितीत काम करतानाचा नेमका अनुभव काय आणि पुणेकरांना नेमकं काय देता आलं त्या माध्यमातून? सगळ्यात नवखं आपण राजकारणात पडलो. राजकारणातून आपण महानगरपालिकेत गेलो आणि महानगरपालिकेत गेल्या गेल्याचं सर्वप्रथम जबाबदारी ती अध्यक्ष म्हणून आली आणि तेही विधी समितीसारखी.
कारण कायद्यात राहणं आणि कायद्याबद्दलच्या गोष्टी करणं यासाठी विधी समिती अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती जेव्हा वरिष्ठ नेतृत्वांकडून झाली, तर मी खरं तर सर्वप्रथम तर त्यांची आभारी आहे की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. आणि विधी समिती अध्यक्ष म्हणून काम करताना बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेता आला आणि आपल्याला विचारता आलं. कारण अगदीच नवीन असल्यामुळे काहीच माहीत नव्हतं की हे कसं आहे, काय नाही आहे. आणि विधी समिती अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना डिरेक्टली आपल्याला विचारता आलं, आपल्याला ती माहिती घेता आली आणि आपल्याला गोष्टी बऱ्यापैकी समजल्या, कळाल्या. ह्या कळत असतानाच खूप महत्त्वाची जी गोष्ट करता आली ती म्हणजे आपण विधी समिती अध्यक्ष असताना स्वच्छतेचा उपविधी 2017 ह्याची जी नियमावली बनवली ती मी विधी समिती अध्यक्ष असताना आपण ती सुरू केली आणि त्याची अंमलबजावणी आपण सुरू केली. सो जे आत्ता आमदार साहेबांचं व्हिजन आहे, सो त्याच्यासाठीचं काम 2017मध्ये आम्ही सुरू केलं होतं. म्हणजे त्यावेळेला त्या नियमावलीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की जर कोणी रस्त्यावरती थुंकलं तरीसुद्धा 1000 रुपयाचा दंड होता. पण ज्या अंमलबजावणीसाठी आपण जे म्हणतो ती आपण नियमावली मान्य केली, जी आपल्या अध्यक्षतेखाली मान्य झाली. त्याची जी अंमलबजावणी आहे ती बऱ्यापैकी त्या काळामध्ये सुरू झाली. आणि हे सगळं सुरू होत असताना आपण सगळ्यांनी अनुभवलं ते म्हणजे कोरोना काळ. त्यामुळे जर नागरिकच रस्त्यावरती नाही आहेत तर आपण कोणाला बाकीच्या गोष्टी करणार आहोत. सो हे त्याचसोबतीने आपले जे अधिकारी आहेत त्यांचे आपल्याला मी पाठपुरावा घेऊन आपले जे रोस्टर लागले जातात शेड्यूल पोस्टसाठीच्या त्याचा आम्ही पाठपुरावा केला. त्यासाठी ज्या पदोन्नती होतात, नियुक्त्या होतात यासाठीचा आम्ही पाठपुरावा केला, पदभरतीसाठीचा आम्ही पाठपुरावा केला आणि आम्हाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश आलं विधी समिती अध्यक्ष असताना. आता मागच्या 5 वर्षामध्ये काय नेमकी ठोस कामं तुमचा जो प्रभाग आहे जुना त्यासाठी करता आली असं वाटतं की ज्याच्यामुळे बाबा खरं समाधान वाटतं की आपण नगरसेवक म्हणून केलेलं काम नागरिकांच्या कामाला आलं आहे? आता जसं तुम्ही म्हणलात की आमचा भाग अतिशय जुना आहे, खूप कंजेस्टेड आहे, त्यामुळे इथे खूप मोठे प्रकल्प नाही येऊ शकत, राबवू शकत, कारण स्पेसच उपलब्ध नाही आहेत, ॲम्युनिटी स्पेसही नाही आहेत आणि महानगरपालिकेच्याही जागा नाही आहेत. तर हे करत असताना जी नागरिकांच्या दैनंदिन सुविधा आहेत त्या देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. हे सगळं होत असताना आपल्या भागामध्ये आपण ज्या जुन्या पाईपलाईन्स आहेत, ज्या जुन्या ड्रेनेज लाईन्स आहेत, पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स आहेत, त्या बऱ्यापैकी बदलण्याचं काम आपण केलेलं आहे. रस्त्यांचं काम बऱ्यापैकी केलेलं आहे. आता ही जी 4 वर्ष प्रशासनाची झालेली आहे त्याच्या आधीचं जर काम आपण बघितलं तर नक्कीच हे आपण सगळं केलेलं आहे. आणि ह्याच्या सोबतीने फक्त 2 वर्ष आपल्याला ह्या कामांमध्ये जास्त काम करता आलं. पण त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी जे सामोरं गेलो तो म्हणजे कोरोनाचा काळ. कोरोनाच्या काळामध्ये ह्या कामांसोबत आपल्याला जर सर्वात जास्त कशाचा सामना करावा लागला तर तो म्हणजे फक्त आणि फक्त कोरोनाचा. कारण नागरिकांना त्या काळामध्ये एक मदत मिळणं, एक त्यांना सहानुभूतीपेक्षा पण एक मानसिक सपोर्ट मिळणं अत्यंत महत्त्वाचं होतं. ते आपण आपल्या इथे करत होतो, आपण ते केलं. म्हणजे माझ्याकडे माझी मुलगी लहान असतानासुद्धा मी घरी जात नव्हते. मी सकाळी 7ला घर सोडायचे. सो मला घरी जायला 11-12, कारण आपण आपल्या इथे नागरिकांना शेवटी जर प्रत्येकजण घरात आहे, तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नाही. तुम्हाला जो दैनंदिन पुरवठा हवा आहे, खाण्यासाठीच्या गोष्टी हव्या आहेत, त्यासुद्धा घ्यायला तुम्हाला फार मुश्किलीनं जावं लागत होतं, उपलब्ध होत नव्हतं. तर आपण आपल्या इथे रास्त भाजीपाला केंद्र सुरू केलं होतं. त्याला खरंच नागरिकांचा मला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. कारण नागरिक खूप दुरून यायचे, लाईनीत उभे राहायचे, पण प्रत्येकाला आम्ही अगदीच कोरोना काळामध्ये अंतर ठेवून सगळ्या गोष्टी, कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही ते केंद्र चालवलं. त्याचसोबतीने एकाच ठिकाणी नागरिकांना येणं शक्य नाही आहे हे ओळखून आम्ही आमच्या भागांमधल्या आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्या मदतीने की बाबा तुझ्या भागामध्ये आज येतो, ह्या भागामध्ये दुपारी जातो, इकडे संध्याकाळी जातो, तासभर इकडे येतो, म्हणजे तिकडचे नागरिक भाजी घेतील, असं आम्ही फिरतं भाजीपाला केंद्रसुद्धा चालू ठेवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आपल्याला लस सुरू केली आधार पुनावालांनी, तेव्हा त्याच्यापूर्वी आम्ही नाव नोंदणी शिबिर केलं. नागरिक आपल्यापर्यंत येऊ नये तर आपण नागरिकांपर्यंत गेलं पाहिजे, ही त्याच्या मागची भावना होती की प्रत्येकजण आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, पण आपण त्यांच्यापर्यंत जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही फिरतं नाव नोंदणी लसीकरण केलं, फिरतं लसीकरण केंद्र केलं आणि मग तिथून आम्ही प्रत्येक वेळी नागरिकांपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. नागरिक आमच्यापर्यंत येण्याची आम्ही कधी फार वाट नाही पाहिली.
नेहमी मी त्यांच्यापर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न राहिला. मला याचं खूप सांगावंसं वाटेल की जेव्हा हे सगळं काम करत असताना 2 वेळेला आम्ही पॉझिटिव्ह होऊन गेलो पण लक्षात नाही आलं. पण माझ्या आईवडिलांना ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. तर मी त्यांना सणसमध्येच आम्ही पूर्णपणे त्यांची ट्रीटमेंट घेतली होती. शासकीय ह्याच्यामध्ये. पूर्ण शासकीय ह्याच्यामध्ये. म्हणजे कारण का की जिथे माझ्या नागरिकांसाठी सुद्धा जर मी उभं केलं आहे आणि तिथे जर मी सेवा घेऊ शकत नाही आहे तर मग त्याच्यात काही फायदा नाही. मला माझ्या ह्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की जर सेवा आम्ही नागरिकांसाठी ती उपलब्ध केली तर डेफिनेटली ती सेवा आम्ही सुद्धा घेऊ शकतो. आणि म्हणून म्हणजे आता हे कसं काय करता आलं, पण माझ्या आईवडिलांची पूर्ण ट्रीटमेंट आम्ही सणस ग्राउंडवरती जे आपलं सेंटर होतं तिथे मी त्यांची ट्रीटमेंट केली. माझ्या बहिणीची ट्रीटमेंट आम्ही तिथे केली आणि मग क्वारंटाईनसुद्धा आम्ही तिथेच होतो आणि मग आम्ही घरी आलो. खरं तर एक आदर्श उदाहरण म्हणावं लागेल, कारण की माननीय असताच खाजगी दवाखान्यात आणि जनता असते शासकीय ह्याच्यात, असं चित्र पाहायला मिळतं सगळ्या गोष्टीमध्ये. ते खरं तर कौतुकास्पद आहे. आता पुढे बोलायला जात असताना तुम्ही मग अशी स्वच्छ सुंदर कसब्याचा उल्लेख केला, जी खरं बेसिक गरज आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या समस्या सुटतात. खरंच तुम्हाला असं वाटतं का तुमच्या भागामध्ये गेल्या काळामध्ये हे अभियान सक्सेस होऊ शकलं आहे? नेमके काय बदल घडलेले आहे त्यामध्ये? मी असं म्हणणार नाही की संपूर्ण यश मिळालं आहे, पण एक जरी नागरिकाने ह्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला असेल तर ते आपलं यश आहे असं मी नक्कीच मानते. त्यामुळे जर आपलं अभियान यशस्वी झालं आहे का, यशस्वी होतं आहे का, तर हे अगदी प्रगतीपथावर आहे असं मी म्हणेल. कारण पूर्वी म्हणजे जेव्हा मी 2017ला निवडून आलो तेव्हा बऱ्यापैकी काही भागांमध्ये कंटेनर मुक्त माझा प्रभाग असावा हा त्यावेळेला आमच्या जाहीरनाम्यातला विषय होता आणि तो जाहीरनाम्यातला विषय आम्ही पूर्ण केला असं मी नक्की म्हणेल. कारण कंटेनर मुक्त माझा प्रभाग करणं हे आम्ही त्यावेळेला 2017 साली केलं. आणि आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर आज आम्ही क्रॉनिक स्पॉट मुक्त हे आम्ही आमचं प्रभाग 25 करण्याच्या याच्यात होत. खरं तर आम्ही कसबाच करतो आहे, कारण आमदार साहेबांचं विजन तेच आहे की क्रॉनिक स्पॉट मुक्त आपला मतदारसंघ हा झाला पाहिजे. तर त्यामध्ये प्रभाग 25 म्हणून मला जे जे योगदान देता येईल, माझ्या प्रभागामधील नागरिकांची मानसिकता बदलणं असेल, माझ्या प्रभागातील नागरिकांचं सहकार्य घेणं असेल, ह्या सर्व गोष्टींवरती काम आपण त्याच्यामध्ये करतो आहे. तर नक्कीच आपण याच्यामध्ये यशस्वी होत आहोत असं मी म्हणेन. खरं तर एक स्त्री म्हणून ह्या राजकारणामध्ये काम करत असताना स्त्रियांचे अनेक प्रश्न असतात. म्हणजे घरापासून ते नोकरीपर्यंत अनेक समस्या असतात. ह्या सोडवण्यासाठी काय विशेष प्रयत्न झालेले आहेत का? माझा खरं तर हा सदैव प्रयत्न राहिलेला आहे एक महिला म्हणून की महिला सक्षमीकरणासाठी मी नेहमी काम करत आली आहे. मग याच्यामध्ये आदरणीय ज्या बऱ्यापैकी भरपूर जणं त्यांना मानतात, पण मी तर मानते आपल्या स्वर्गीय सुषमाजी स्वराज, ज्या स्वतः एक विधिज्ञ होत्या आणि मीही विधिज्ञ आहे. आणि त्याच्या सोबतीने जेव्हा त्यांचं त्या निवर्तल्या त्याच्यानंतर आपण त्यांच्या नावाने कायदेशीर व्याख्यानमाला आपण शालेय महाविद्यालयीन मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपण सुरू केली होती, मुलगा मुलगी दोघांसाठी, की कायद्याचं प्रशिक्षण किंवा कायद्याची माहिती असताना मुलींनी गैरफायदा घेऊ नये आणि मुलांचाही गैरफायदा घेतला जाऊ नये आणि मुलांनीही गैरफायदा घेऊ नये. ह्या दोन्ही गोष्टींचं आपण त्याच्यामध्ये उल्लेख करून मुलांसाठी ह्या कार्यशाळा आपण घेतल्या. त्या सोबतीने आपण लाठीकाठीचं प्रशिक्षण हे मुलींसाठी आपण करतो आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या व्याख्यानमालेसोबत आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण त्यांना काय करू शकतो यासाठी आपण वेगवेगळे कार्यशाळा आपण घेतलेल्या आहेत. तर माझा नक्कीच हा प्रयत्न आहे की माझ्या प्रभागातील प्रत्येक स्त्री ही पुढे यावी, कोणालाही अडचण नसावी असा माझा प्रभाग असावा, यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. आता आपण आपल्याच भागांमधल्या जर पुण्यातल्या आपण जर महिला नगरसेविका आपण आमदार वगैरे असं बघितलं तर त्यामध्ये आपल्या आमदार स्वर्गीय मुक्ताताई टिळक झाल्या, माधुरीताई मिसाळ झाल्या, की ज्यांचा आदर्श आम्ही एक स्त्री महिला राजकारणी म्हणून नक्कीच ठेवतो. याच्यामध्ये मेधाताई कुलकर्णी असतील. सो की यांनी जसं समाज, राजकारण आणि घर ह्या गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या तसंच आम्ही सांभाळण्याचा आमच्या पुण्यातल्या नेतृत्वाकडून तरी आम्ही हा प्रयत्न करतो असं मला वाटतं. हे सगळं बोलत असताना म्हणजे एक मुद्दा आठवला. आता हे विकास कामं चालू असताना चर्चा वेगळीकडे कुठं हे होईल. मोदींची पुण्यामध्ये सभा होती आणि त्या सभेचं सूत्रसंचालन गायत्री खडके यांनी केलं होतं. काय नेमका अनुभव होता तो? आजही असं म्हणलं की अंगावर काटा येतोय, पण खूप सुंदर अनुभव होता. मोदीजींना
बघायचं आहे, जवळून बघायचं आहे. ही आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की मोदीजींना जवळून बघायचं. कारण आज त्या व्यक्तीने इतकं विजनरी आणि आज खऱ्या अर्थाने भारताला अशा ठिकाणी नेऊन ठेवलं आहे की भारताला जो मिळणारा मान सन्मान आहे ते आपण म्हणजे आज आपण हे सगळे बघतोय, उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्यामुळे अशा व्यक्तीला बघणं हीच खरं तर एक आपल्या आपमध्येच खूप मोठी उपलब्धी होती. तर सर्वात पहिल्यांदा त्यांना बघणं समोरासमोर झालं ते म्हणजे 6 मार्चला, ज्या वेळेला मोदीजी पुण्यामध्ये मेट्रो आणि इतर जी विकास कामांचं उद्घाटन होतं त्यासाठी आले होते. महापौर होते मुरलीधर अण्णा मोहोळ. आम्ही एका बाजूला सगळे नगरसेवक उभे होतो आणि तिथे उभे असताना आम्ही अण्णांना हात करून सांगतो, अण्णा थोडा वेळ इकडे, अण्णा थोडा वेळ इकडे. आणि अण्णांनी ते लक्ष दिलं, अण्णांचं लक्ष गेलं आणि अण्णांनी फक्त मोदीजींना म्हणले की सगळे पार्षद आहेत तिकडे उभे, नगरसेवक उभे आहेत, तुम्ही आता पुढे आता अजून काय बोलले असतील माहीत नाही, पण त्यांच्या हातावरून कळलं की ते आपल्याकडे हात तर दाखवत आहेत बाबा. आणि मोदीजी म्हणले हो चला. इतकं भारी वाटलं की मोदीजी आपल्या समोरून चालत चाललेत. आणि कट टू मला रात्री फोन आला की उद्या मोदीजींची सभा आहे विधान सभेच्या ज्या आपल्या इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. पहिले तर मी फुल गांगरून गेले की हे जमणार आहे का, कारण ही पहिली वेळ आहे. आपण भाषण करतो, आपण इतर लोकांशी बोलतो, कोपरा सभा करतो, त्याचा अनुभव फक्त गाठीशी होता. त्याच्या आधी इतक्या मोठ्या लोकांसमोर, इतक्या जनसंख्येसमोर बोलणं म्हणजे आम्ही नेहमी जनसंख्येचा हिस्सा होतो, कधीतरी त्याच्या समोर येणं ही ती संधी होती. आणि मग माझं असं झालं की मला राजेशजी पांडेंचा फोन होता की करणार का. माझं असं झालं की दादा मी सांगू का, म्हणजे हो म्हणण्याची माझ्या डेअरिंगच नव्हती तेव्हा की कसं म्हणायचं हो, तयारी करता येईल का, लगेच 2 दिवसात आहे, आपलं होईल का, आपली शब्द चुकले नाही पाहिजेत, आपण शेवटी एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर आपण बोलणार आहोत. माझ्या मिस्टरांनी मला पूर्ण पाठिंबा दिला, ही संधी परत येणार नाही, तू हो म्हण, आपण करू कसं करायचं तसं, तू हो म्हण. मी बाबांना पण फोन केला, बाबा म्हणले करूया. मी फोन केला. मला माझी मुलगी ज्या शाळेत शिकते, मराठी माध्यमात आहे तिच्या शाळेचे जे पालक आहेत त्यांच्याकडून मला मदत मिळाली. आम्ही दोघांनी बसून आमचा अख्खा ड्राफ्ट तयार केला. निखिलजी खैरे म्हणून आम्ही आमचा अख्खा ड्राफ्ट तयार केला, कसं बोलूयात, काय बोलूयात, हे योग्य होईल का. आणि जेव्हा जायची वेळ आली त्यावेळेला माझा पासच नव्हता पहिल्यांदा आलेला. मग नंतर पास आला. मला गणेशजी बिडकरांनी मदत केली की नाही हिला घेऊनच मी आज जाणार. ते थांबले माझ्यासाठी, मला आत घेऊन गेले. मग आत गेलो. सभेमध्ये माझ्या हातापायाला घाम फुटला होता, गार पडलं होतं. आपल्याला आता बोलायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यासपीठावरती सगळे दिग्गज होते की आपण हा विचार करतो की ह्यांच्यावर एक फोटो पाहिजे, ह्यांच्याबरोबर एक फोटो पाहिजे, पण ते सगळे व्यासपीठावरती होते आणि बऱ्यापैकी त्यांच्याबरोबर काम केलेलं होतं, त्यामुळे थोडा विश्वास पण होता. आणि मोदीजी आले. मोदीजी आल्यानंतर बोललो, पण त्याच्यानंतर मला जी लोकांकडून दाद मिळाली तेव्हा खरं असं वाटलं की आपण करू शकलो. आणि तो अनुभव माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण नाही आहे, ॲक्च्युली तो एक क्षणापुरता कधीच नव्हता, तर ती खऱ्या अर्थानं सुवर्ण संध्याकाळ आहे असं मी मानते. की अशा मोठ्या व्यक्तींसमोर मला बोलता आलं, माझे विचार मांडता आले, मला सूत्रसंचालन करता आलं. आणि यासाठी माझ्या पक्षश्रेष्ठींना, वरिष्ठ नेतृत्वांचं मी धन्यवाद देते की त्यांच्यामुळं मला ही संधी मिळाली. धीरजदा घाटे असतील शहराध्यक्ष, त्यांच्यामुळे खरं तर मला ही संधी मिळाली आणि त्या संधीचं मला सोनं करता आलं असं मी मानते. हा सूत्रसंचालनाचा मुद्दा झाला. मात्र असं वाटतं का की आता भाजपमध्ये एवढे मोठे सगळे दिग्गजच होऊन बसलेले आहेत, मात्र इथं एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना दडपण राहतं की हा बा मला पक्ष माझा संधी देतो प्रत्येक ठिकाणी, असं वाटतं? नक्कीच. पक्ष भारतीय जनता पक्ष हा जो ओळखला जातो तो खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेरणेचा पक्ष म्हणून ओळखला जातो, जिथे राष्ट्र प्रथम हेच आमचं ब्रीदवाक्य आहे. मोदींसोबत पुढे स्टेजवर सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली, मात्र दुसऱ्या पक्षात जर कुठं काम करत असते, कारण की प्रत्येक ठिकाणी हायरार्की असते, हाच बोलेल तोच बोलेल हे होईल असं असतं, तर दुसऱ्या पक्षात कुठं काम करत असतं तर जे इथं संधी मिळेल ती भेटली असते असं वाटतं? मला नाही वाटत. कारण काय की आपला
जो पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आहे, हा खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रथम या वाक्यावरती चालतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकजण बघा की आत्ता जे कोणी वरिष्ठ नेतृत्व आहे ते प्रत्येकजण, म्हणजे आपल्या भारताचे जे आदरणीय पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी, हे सुद्धा कार्यकर्ता होते आणि आज ते पंतप्रधान आहेत. आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ते सुद्धा कार्यकर्ता होते आणि आज मुख्यमंत्री आहेत. आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, त्यांनी सुद्धा कार्यकर्ता म्हणून त्यांची सुरुवात केली आणि आज ते केंद्रीय राज्यमंत्री आहेत. चंद्रकांत दादा पाटील आपले कॅबिनेट मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, ते सुद्धा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं आणि आज कॅबिनेट मंत्री आहेत. हेमंतदादा रासने झालं, आपले आमदार आहेत कसब्याचे, त्यांचंसुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि आज आमदार आहेत. त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे इथे प्रत्येकजण जो आहे, जो व्हिजन घेऊन येतो, जो व्हिजनरी आहे, त्याला 100% न्याय हा मिळतोच. आम्हीसुद्धा आमचा प्रभाग हा विकसित प्रभाग कसा व्हावा यासाठी आम्हीसुद्धा जितकं प्रयत्न करता येईल तितका करणार आहोत. तिकडे खरं तर मी येणारच आहे. विजनचा इथं शब्द आला. शेवटचा प्रश्न जो महत्त्वाचा आहे, कारण की नागरिकांनी तुम्हाला निवडून का द्यावं हे त्याच्यावर ठरतं की तुमचं त्यांच्यासाठीचं विजन काय असणार आहे. तर गायत्री खडके यांचं या प्रभाग 25साठी जर नागरिकांनी पक्षांनी संधी दिली आणि नागरिकांनी आशीर्वाद दिला तर काय विजन असणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जो माझा प्रभाग आहे, गजबजलेला प्रभाग आहे, केंद्रस्थानी असा प्रभाग आहे, तर तिथे आपल्या नागरिकांसाठीचं जगणं कसं सुसह्य होऊ शकेल यासाठी खरं तर प्रयत्नशील राहणार आहे. मग त्यामध्ये पार्किंग समस्येसाठी आता जो भुयारी मार्ग आमदार हेमंतदादा रासने यांच्या मार्फत मान्य झाला आहे, तो जितक्या लवकरात लवकर करता येईल त्यासाठीचा पाठपुरावा करणं असेल, बाकीच्या गोष्टी असतील, कारण तो मूळतः आपल्या प्रभागातून जाणार आहे. भलेही कसबा मतदारसंघामध्ये येत असला तरी तो माझ्या प्रभागात येतो आहे. सो त्याच्याने आपल्या बऱ्यापैकी समस्या सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचसोबतीने पार्किंगसाठी आपण काय काय करू शकतो, पे अँड पार्किंग कुठे करू शकतो का, किंवा अजून काही त्यामध्ये करू शकतो का, यासाठीचा प्रयत्न राहणार आहे. जे आत्ता रिडेव्हलपमेंट होत आहेत, जुनेवाडे असतील किंवा इतर काही ज्या जुन्या सोसायट्या असतील ज्या खूप पूर्वी बांधलेल्या आहेत, त्यासाठी रिडेव्हलपमेंट होत असताना त्यांचंच पार्किंग त्यांच्या इथपर्यंत का होईना आतपर्यंत जातं आहे का, आणि त्यांच्या इथं म्हणजे माझं एक विजन असं आहे की ह्यांच्या पार्किंगसोबत जर थोडंफार पार्किंग जर ते बाहेरचं अफोर्ड करू शकले आणि त्यांना जर तसा मिळू शकली संधी त्यांचा प्लॅन पास होताना, तर नक्कीच रस्त्यावरचं पार्किंग हे थोडंफार का होईना सोसायट्यांच्या आतमध्ये येण्यासाठी प्रयत्न राहील. बाकी रस्ते, पाणी, ड्रेनेज असेल, ह्या समस्यांवरती तर जुन्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बदलून नवीन करणं हे काम चालूच आहे. सो ते आपण नक्कीच पूर्णत्वाकडे नेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं की माझ्या प्रभागामध्ये 60% जास्त हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याला जास्तीत जास्त काय सुविधा उपलब्ध करून देता येईल त्यासाठी मी 100% प्रयत्नशील आहे. कारण आत्ता आपण आपल्या इथून त्यांना कायद्याचे प्रश्न असतात, त्यांना वाचनासाठीच आहे, कारण आपण ज्येष्ठ नागरिक कट्टे ऑलरेडी उभारलेले आहेत. सो तिथे त्यांचं वाचन समस्या असेल, बाकी असेल, आणि त्यांना ज्या गोष्टींची गरज लागते आपल्या संपर्कात राहून आपण ते जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि 2047ला जसं विकसित भारताचा संकल्प आहे तसा माझा नक्कीच विकसित प्रभाग माझा असावा यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. ताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही ह्या आता सगळीकडे घडामोडी सुरू आहेत मात्र त्यातून वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर ह्या होत्या ॲडव्होकेट गायत्री रत्नदीप खडके, ज्या प्रभाग 25मधून याच्या आधी देखील नगरसेविका राहिलेल्या आहेत. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची पुन्हा एकदा तयारी करतायत. त्यांनी पूर्ण त्यांचं प्रवास जो आहे, केलेली कामं आणि येणाऱ्या काळामध्ये असणारा विजन आपल्या माध्यमातून मांडलेला आहे. पाहूयात पुढे येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय ते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पुणे लोकलच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर आम्हाला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत इथंच थांबूयात. धन्यवाद.